आज दिनांक 24 जुलै 2026 रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय हिंगोली येथे दुपारी ठीक 2 वाजता जिल्हा वकील संघाच्या वतीने दिल्ली येथील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचे नीट पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा याकरिता विद्यार्थ्यांचे संविधानिक मार्गाने आंदोलन चालू असताना दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर अमानुषपणे लाठीचार्ज केला। या गैरकायदेशीर घटनेचा जिल्हा वकील संघाच्या वतीने जाहीर निषेध केला व जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी हिंगोली जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीधर घुगे, ॲडव्होकेट आर्यन अग्रवाल, ॲडव्होकेट साहेबराव शिरसाट, हिंगोली जिल्हा वकील संघाचे सचिव ॲडव्होकेट मिलिंद कांबळे, ॲडव्होकेट पंजाब चव्हाण, ॲडव्होकेट अनिल इंगळे, ॲडव्होकेट विजय धवसे, ॲडव्होकेट DC नाईक, ॲडव्होकेट SG राठोड, ॲडव्होकेट शुभम मुदिराज, ॲडव्होकेट RR कोरडे, ॲडव्होकेट नागेश अंभोरे, ॲडव्होकेट धमदीप खंदारे, ॲडव्होकेट विकास पाईकराव, ॲडव्होकेट दत्ता पवार, ॲडव्होकेट VD देशमुख, ॲडव्होकेट रवी नाईक, ॲडव्होकेट पारोकर, ॲडव्होकेट बिनगे, ॲडव्होकेट रवी धाबे, ॲडव्होकेट भुक्तार, ॲडव्होकेट प्रधान, ॲडव्होकेट दीपक सरकटे यांची प्रमुख उपस्थिती होती। अरुण दिपके, TV 7 हिंगोली। मध्ये जे जंतर मंतरवर जे अमानुष प्रकारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीवर जे हल्ला करण्यात आलेला आहे आणि त्या विद्यार्थिनीचं हे संवैधानिक पद्धतीनं आंदोलन चालू होतं, पण ते मोडण्याकरिता पोलीस फोर्स हे वापरल्या गेला आणि त्यांना अमानुष मारहाण केली। आम्ही त्यांचा निषेध करण्यासाठी इथं आम्ही जमलेलो आहोत। नीट नावाची मेडिकल क्षेत्रातली मोठी परीक्षा आहे, त्याच्याला 22 लाख लोक विद्यार्थी या परीक्षेसाठी अपिअर झाले होते। ती परीक्षा देखील दिली, परंतु पेपर फुटल्यामुळे तो झालेला निकाल रद्द करण्यात आला आणि विद्यार्थ्यावर पुन्हा वाईट वेळ उद्भवलेली आहे। आपण बघितलं असं त्यांच्या पालकावर 22 लाख कुटुंबावर जी वेळ उद्भवली, त्यामुळे जवळपास 20 विद्यार्थ्यांनी आजपर्यंत आत्महत्या या देशामध्ये केलेल्या आहेत आणि याची दखल घेत कुठल्याही राजकीय पक्षानं न घेता सोनम वांगचूक जे आहेत ते शास्त्रज्ञ आहेत, त्यांनी देशात जंतर मंतरवर दिल्ली येथे आमरण उपोषण केलं आणि तब्बल आपल्याला माहीत आहे की काल त्यानं 24 दिवस त्यांच्या आमरण उपोषणाला पूर्ण झाले। अशा प्रकारच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देशातल्या ज्या विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं, त्या संविधानिक आंदोलनाला चिरडून काढण्यासाठी पोलिसांनी जो लाठीचार्ज केला तो निषेधार्ह आहे आणि म्हणून वकील संघ जिल्हा वकील संघाच्या वतीने आज आम्ही सर्वजण निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी हिंगोली येथे आलेले आहोत। त्या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आलो आणि विद्यार्थ्यांच्या संविधानिक त्या आंदोलनाला आमचा वकील संघाच्या वतीने पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो आणि अमानुषपणे आणि याच्यात आता जे सिनियरनं नाव सांगलं ते दिपके जे आहेत ते याच हिंगोली जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत। आम्हाला त्याचा गर्व वाटतो की तो या देशातल्या तमाम भावी पिढीसाठी आंदोलनात स्वतःचं जीवाचं बलिदान त्या ठिकाणी देण्यासाठी उभा राहिलेला आहे, आंदोलनात उभा आहे आणि म्हणून अभिजित दिपकेला आमचाही या आंदोलनाला पाठिंबा सर्व वकील संघाच्या वतीने। काल कळमनुरीवाल्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला, वकील संघाने या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या वकील संघाने निवेदनं देऊन पाठिंबे दिलेले आहेत। तसंच कराडमध्ये वकिलांनी मोर्चा देखील काढला होता। आपल्या साक्षीने आज आम्ही देखील निवेदन दिलेलं आहे।